नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत. मी संतोष कदम. आपण पाहत आहोत म्हणजे उपयोजित मराठी या विभागातील पहिला उपघटक, तो म्हणजे मुलाखत. या मुलाखत उपघटकावर या अगोदर आपण 2 व्हिडिओ लेक्चर्स पाहिले. पहिल्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण प्रास्ताविक, स्वरूप, मुलाखती कशासाठी घेतल्या जातात म्हणजे मुलाखतीचे हेतू हा भाग पाहिला. तर दुसऱ्या भागामध्ये आपण मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी लागते, कुठल्या गोष्टीची पूर्वतयारी मुलाखतीसाठी अपेक्षित आहे, याशिवाय प्रत्यक्ष मुलाखत कशी घ्यावी, मुलाखतीची सुरुवात कसा असावा, मुलाखतीचा मध्य कसा असावा, मुलाखतीचा समारोप कसा असावा, याविषयी आपण सविस्तर माहिती मुलाखतीच्या त्या 2 भागामधून घेतलेली आहे. आज आपण मुलाखत या घटकाचा शेवटचा आणि तिसरा भाग सुरुवात करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्याला नोकरीच्या प्रवेशासाठीची मुलाखत, बघा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे थोडासा, नोकरी किंवा विविध ठिकाणी जी प्रवेश घ्यावे लागतात विविध अभ्यासक्रमांना, तिथं मुलाखत कशी घेतल्या जाते किंवा तिथल्या मुलाखतीमध्ये कुठले भाग महत्त्वाचे असतात हे आपल्याला आता पाहायचं आहे. पाठ्यपुस्तकात दिलेला माहिती आपण सुरुवातीला वाचून घेऊया. नोकरीसाठी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अलीकडील काळात ज्या पद्धतीनं मुलाखती घेतल्या जातात त्यांचे स्वरूप झपाट्याने बदलू लागले आहे. उमेदवाराची बौद्धिक क्षमता, त्याच्या ज्ञानाची पातळी, त्याचा कल हे तर पूर्वीप्रमाणे आजही मुलाखतीमध्ये जोखले जातेच, पण त्याहीपेक्षा आता अधिक भर दिला जातो तो उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन करण्यावर. उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित प्रश्न विचारण्यावर आता भर दिला जातो. केवळ नोकरीबाबतच नव्हे तर उमेदवाराचा एकूण जीवनविषयक दृष्टिकोन तपासण्याचे दिवस आता आले आहेत. आता उमेदवारांकडून वेगळ्या अपेक्षा केल्या जात आहेत. त्यांची बौद्धिक तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, त्यांचे आत येणे, बसणे, उठणे, पोशाख यापेक्षा सध्याच्या स्पर्धेत तुम्ही टिकून राहाल का, अपेक्षित उद्दिष्टे तुम्ही कितपत गाठू शकाल, गटकार्य आणि नेतृत्व करण्याचे कौशल्य तुमच्यात कितपत आहे, अडचणींना तुम्ही कसे आणि किती तोंड देऊ शकता, अडचणी येणारच नाहीत यासाठी तुम्ही काय करू शकता, आपली चूक तुम्ही मान्य करू शकता का, आपल्या यशाचे श्रेय टीममधल्या इतरांना देण्याची तुमची कितपत तयारी असते, इतरांचे विचार, भावना, सूचना स्वीकारण्याची तुमची कितपत तयारी असते, हे सर्व आजकाल मुलाखतीत अधिक प्राधान्याने पाहिलं जातं. उमेदवाराच्या बाह्य गोष्टींपेक्षा आतून कसा आणि कितपत विकसित झालाय हे जाणून घेणे सध्याच्या मुलाखतींचे वैशिष्ट्य झाले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण या वेच्यातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठीची मुलाखत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की अलीकडच्या काळात मुलाखतीचं स्वरूप बदललेलं आहे. बदलले म्हणजे पूर्वी जे निकष होते मुलाखतीत किंवा ज्या गोष्टी तपासल्या जायच्या त्या आता बदलत चाललेल्या आहेत. पूर्वीप्रमाणे आता नोकरीच्या मुलाखतीचं स्वरूप राहिलेलं नाही. दुसरं आहे बौद्धिक क्षमता, ज्ञानाची पातळी आणि कल. म्हणजे त्याला त्याची बौद्धिक क्षमता किती आहे, त्याच्याकडे ज्ञान किती आहे, त्याचा कल कुणीकडे आहे, याबरोबरच आता तो व्यक्तिमत्व त्याचं कसं आहे यावर अधिक भर दिला जातो. पूर्वीच्या मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्वापेक्षा त्याची बौद्धिक क्षमता, ज्ञान पातळी वगैरे ह्याच गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जायच्या, पण आता व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन केलं जाते. आता या व्यक्तिमत्वाच्या मूल्यमापनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात पहा. त्या आहेत उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित, म्हणजे उमेदवाराचं वर्तन कसं आहे त्याच्यावर आधारित प्रश्न इथं विचारले जातात. याशिवाय एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन तपासला जातो. केवळ ज्ञान आहे किंवा एखादी गोष्टीचं त्याच्याकडे कौशल्य आहे म्हणजे तो माणूस जीवनात यशस्वी होईलच असं नाही. तर एकूण जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक असायला हवा, आशावादी असायला हवा, निकोप असायला हवा, तरच तो त्याच्या बौद्धिक क्षमतेचा किंवा त्याच्या इतर जे गुण आहेत त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळं इथं दृष्टिकोन तपासण्याचं काम अलीकडच्या काळात या नोकरीच्या किंवा प्रवेशासाठीच्या मुलाखतीमध्ये केल्या जातं. त्यानंतर आहे बौद्धिक तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, भाषेवरील प्रभुत्व, आत येणे, बसणे, उठणे, पोशाख याहीपेक्षा इतर गोष्टी पाहिल्या जातात. म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या गोष्टीवर भर दिला जायचा. त्याच्या
सगळ्या भाषेवरील. आता हे लागतं, म्हणजे आजही या गोष्टी पाहिल्या जातात. परंतु या गोष्टी व्यतिरिक्त ज्या विशेष गोष्टी आज तपासल्या जातात किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करण्यासाठी ज्या गोष्टी विचारल्या जातात त्या पाहणं अधिक संयुक्तिक ठरणार आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकू शकता का? बघा, म्हणजे तुमच्याकडे कौशल्य आहे, ज्ञान आहे, बुद्धी आहे, परंतु तिचा वापर स्पर्धा ज्यावेळेस असते त्यावेळेस काही वेळेस असा प्रसंग येतो की जिथं काही माघार घ्यावी लागते, काही वेळेस अपयशसुद्धा पदरात पडतं. मग या अपयश पदरात पडलं तर असा बुद्धिवान व्यक्तीसुद्धा काही वेळा थकतो आणि मग इथं तो जिंकू शकत नाही. स्पर्धेच्या युगात जिंकायचं असेल तर यश अपयश याचा तितक्याच ज्याला काय म्हणू प्रखरतेनं सामना करावा लागतो, तरच तो या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकतो, नाहीतर अन्यथा टिकणार नाही. मग ही एक क्षमता तिथं तपासली जाते. याशिवाय अपेक्षित उद्दिष्ट कितपत गाठू शकता. कुठल्याही नोकरीमध्ये एक उद्दिष्ट असतं, त्या उद्दिष्टासाठी त्याला दिलेलं असतं. आता काही खाजगी आस्थापनांमध्ये किंवा खाजगी कंपन्यांमध्ये तुम्ही जर जाल तर तिथं ही गोष्ट प्रकर्षानं पाहते की तुम्हाला जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते तुम्ही गाठू शकता की नाही. उदाहरणार्थ एखाद्या LIC एजंटची मुलाखत असेल तर तुम्ही किती पॉलिसीज त्यांना, ते पॉलिसीजचं उद्दिष्ट तितकं तुम्ही गाठू शकणार आहात की नाही, ती क्षमता तुमच्यात आहे की नाही, हे इथं तपासल्या जातं. याशिवाय गटकार्य, गटनेतृत्व करण्याचे कौशल्य किती. आता काही गोष्टी अशा असतात पहा की खाजगी फर्ममध्ये म्हणा किंवा सरकारी वेगवेगळ्या विभागांमध्ये सुद्धा एकटा माणूस काम करू शकत नाही, तर त्याला एका टीमची गरज असते आणि मग त्या टीममध्ये सगळ्यांसोबत मिळून कार्य करणं, त्याला आपण गटकार्य म्हणूयात. आणि गटनेतृत्व, कधी कधी ह्या टीमचं नेतृत्व तुम्हाला करावं लागतं. सगळे वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, त्यांच्या काही वेगवेगळ्या क्षमता असतात. त्या वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग करून आपलं उद्दिष्ट गाठण्याचं जे काम असतं ते गटनेत्याला करावं लागतं. आणि मग हे करण्यासाठीचं जे नेतृत्व क्षमता आहे ती तुमच्याकडे आहे की नाही, हे देखील आजकालच्या मुलाखतीत तपासल्या जाते. त्यानंतर आहे अडचणींना तुम्ही कसे तोंड देऊ शकता. नक्की काम म्हटलं की अडचणी येणारच. मग बरेचसे जण अडचणींना थकतात किंवा बघा, एक साधं उदाहरण आहे, एखादा स्क्रू किंवा बोल्ट निघत नसेल ना तर आपण बरेचदा ते सोडून देतो, पण जो खरा मेकॅनिक असतो ना तो तिथं थकत नाही. त्या अडचणींना तुम्ही सतत तो संघर्ष करत राहतो. त्यामुळे ही क्षमता तुमच्यामध्ये आहे का, अडचणींना तोंड देण्याची क्षमता तुमच्यामध्ये इथं तपासल्या जाते. याशिवाय आहे अडचणी येणारच नाहीत यासाठी काय करता येईल. अडचणी येणार नाहीत यासाठी देखील तुम्हाला काही प्रयत्न करता येतात का, आणि तुम्ही ज्याला प्रिकॉशन म्हणतो पहा आपण, कुठली गोष्ट होण्या अगोदर त्या गोष्टी टाळता येण्यासाठी जी गोष्ट केली जाते ती आपल्याकडे महत्त्वाची मानली जाते. तर अशा अडचणी येणार नाहीत म्हणून अगोदर पूर्वतयारी करण्याची क्षमता तुमच्यामध्ये किती आहे हे इथं तपासलं जातं. याशिवाय काही वेळेस चुकतं माणूस आहे, साहजिक आहे. कितीही हुशार, कितीही बुद्धिवान माणूस असला तरी तो सामान्यातली सामान्य चूक तो करतो, आणि मग चूक झाली तर ती तितक्याच मोठेपणाने मान्य करता आली पाहिजे. एक किस्सा सांगितला जातो पहा. एक शास्त्रज्ञ होते, आता मला नेमकं नाव आठवत नाही त्यांचं, कदाचित त्यांनी दिव्याचा शोध लावलेला असेल. तर ते शास्त्रज्ञ एक होतं, त्यांनी मांजर पाळली होती आणि मग ती मांजर खोलीमध्ये दरवाजा लावून हे अभ्यास करत बसायचे, संशोधन करत बसायचे. तर ती मांजर येताना प्रत्येक वेळेस वाजवायची ती दरवाजा आणि मग यांना उठावं लागायचं, मग कामामध्ये त्यांना ते डिस्टर्ब व्हायचा. तर काय झालं, त्यांनी त्या मांजरीसाठी एक आणि तिची पिल्लं होती छोटी छोटी 2-3 तिच्या पाठीमागे यायची. तर त्यांनी काय केलं, दरवाजाला 2 छिद्र पाडली, एक मोठं छिद्र मांजरीसाठी आणि एक छोटं छिद्र पिल्लांसाठी. बघा, एवढा मोठा शास्त्रज्ञ. झालं काय गंमत की ती सगळी पिल्लं त्या मांजर ज्या मोठ्या छिद्रातून गेली तिथूनच पिल्लं सुद्धा गेली, कारण त्यांच्यासाठी काही वेगळ्या लहान छिद्राची गरज नव्हती ना. तर अशा सामान्य चुका असतात, माणूस आहे ती होणारच. तर मग अशी चूक झाली तर ती मान्य करण्याचं मोठेपण तुमच्यामध्ये आहे का हे देखील तिथं तपासलं जातं. याशिवाय जे तुम्ही, काही जणांना श्रेय ओढून घेण्याची सवय असते, मीच सगळं केलं, मलाच येतं आणि मीच मिळवलं, तर हा स्वभाव सुद्धा मग ती
जी तुमचा गट असतो, जे तुमचे सहकारी असतात ते दुखावले जाऊ शकतात. त्यामुळं आपलं जे यश मिळालेलं आहे सांघिक कार्याला, ते सगळ्या संघाला, टीमला वाटून देण्याची जी क्षमता असते ती देखील तुमच्यामध्ये तपासली जाते. याशिवाय इतरांच्या भावना असतील, इतरांचे विचार असतील, त्यांच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील, किंवा मी गटनेता आहे मग मी दुसऱ्या कुणाचं ऐकणार नाही, मी माझंच करेल, ही जर तुमचा स्वभाव असेल तर तो इथं लागली तपासला जातो. तर इतरांच्या भावना, सूचना स्वीकारण्याची क्षमता तुमच्यामध्ये कितपत आहे हे देखील इथं तपासल्या जातं. म्हणजेच थोडक्यात काय, तर अलीकडच्या काळामध्ये ज्या नोकरीसाठी आणि प्रवेशासाठी मुलाखती घेतल्या जातात त्या गोष्टींमध्ये बाह्य गोष्टींपेक्षा, वरवर दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा त्या उमेदवाराच्या आतून तो कसा आहे, म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीनं आजकाल नोकरीसाठीच्या किंवा प्रवेशासाठीच्या मुलाखतीचं स्वरूप हे बदललेलं आहे. ते तुमच्या आता ह्या सर्व मुद्द्यावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल. यानंतर आहे की 2 मुद्दे राहिलेलेत आपल्या ह्या पाठातले शेवटचे. मुलाखत घेताना हे नक्की करावे. हे बघा, काय करावं हे इथं सांगितलेलं आहे. मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावे. बघा, तुम्ही मुलाखत घेताय म्हणजे कुठलेही प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचारण्याची तुम्हाला मुभा मिळालेली आहे असा अर्थ बिलकुल होत नाही. काही सामाजिक, काही वयाच्या मर्यादा ह्या सगळ्या पाळाव्या लागतात आणि सार्वजनिक जीवनाच्या काही मर्यादा असतात. बघा बरं, आपण घरी जी भाषा वापरतो, बोलतो, ती आपण महाविद्यालयात वापरतो का? नाही. तर तिथं महाविद्यालयाच्या काही मर्यादा आहेत त्या आपण पाळतो. का आपल्यापेक्षा वरिष्ठ जर असतील तर त्यांच्यासमोर बोलण्यास आपण मर्यादा जाणतो. तशी मुलाखत घेणाऱ्याने देखील आपली मर्यादा काय आहे ती कायम लक्षात ठेवली पाहिजे. तिला ओलांडून त्याने कुठलेही प्रश्न विचारू नयेत. प्रश्न उत्तर देण्याची किंवा न देण्याची मुलाखत देणाऱ्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. बघा, एखादा तुम्ही प्रश्न मुलाखत दात्याला विचारला आणि त्यांना त्याची देण्याची इच्छा नसेल तर ते गोल गोल फिरवतील किंवा स्पष्ट नाही म्हणतील किंवा ते टाळतील. तर आपण पुन्हा पुन्हा यानं त्या मार्गाने तोच प्रश्न विचारणं असं बिलकुल करायचं नाही. कारण तो मुलाखतदात्याचा अधिकार आहे. त्याला एखाद्या प्रश्नाला उत्तर द्यावंसं वाटतं किंवा नाही, हा स्वतंत्र त्याचा प्रश्न आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय, उत्स्फूर्त असावे. असं काहीतरी तुम्ही हे हातात घेतलेलं आहे पुस्तक किंवा प्रश्नाचा कागद आणि मग तुम्ही ते वाचून दाखवताय आणि मग असं विचारताय, तर हे सगळं काय होईल, ओघवतं होणार नाही. हे सगळं कृत्रिम होईल. त्यामुळे उत्स्फूर्त, आतून आल्यासारखं असं ते वाटावं, असं ते सादरीकरण झालं पाहिजे. ते केवळ पाठ करून तुम्ही अगोदर उत्तर पाठ करून मुलाखतदात्याने द्यायची किंवा अगोदर प्रश्न पूर्ण पाठ करून मुलाखतकारांनी विचारायचे, हा प्रकार कृत्रिमता आणणारा असतो. मुलाखती दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे. बघा, मोकळेपणा आला पाहिजे, सकारात्मकता, पुढच्याला बोलण्यासाठी फ्री स्पेस वाटावं. त्याला जर वाटायला लागले की अरेकडे इथं काहीतरी अडचणीत आणणारे प्रश्न विचारतायत किंवा असं काही वाटलं तर तो मुलाखतदाता आकसेल आणि तो मोकळा होणार नाही. मग त्यातून त्याची उत्तरं तितकी मनातून येणार नाहीत. त्यामुळं सकारात्मक आणि अनौपचारिक वातावरण मुलाखतीमध्ये झालं पाहिजे. दुसरे पहा, हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येणार नाहीत याची दक्षता घेऊन प्रश्न तयार करावेत. बघा, प्रश्न कसा आहे, म्हणजे तुम्हाला क्रिकेट आवडतो का? तुम्ही म्हणता हो किंवा नाही उत्तर येईल. म्हणजे असा हा प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न असा पाहिजे की हो नाही त्याचं उत्तर यायला नको. तर त्याचं उत्तर थोडंसं विस्तृत आणि त्यातून काहीतरी निघणार असं उत्तर असावं. कंटेंट्स त्यामध्ये आला पाहिजे. केवळ हो नाही याची उत्तरं येता कामा नाही. प्रश्न आहे बघा, म्हणजे एखाद्याला म्हणजे लोक तुम्हाला राजकारण आवडतं का, एखाद्या राजकारणाला प्रश्न विचारला तर तो हो की म्हणेल किंवा नाही म्हणेल मनातून. मग आपण त्याला विचारलं, त्याऐवजी हा प्रश्न जर विचारला की तुम्हाला राजकारणात आवड कशी निर्माण झाली किंवा कधीतरी हे राजकारण सोडून द्यावं असं तुम्हाला वाटतं का, तर तो मग त्याचं उत्तर, हाच प्रश्नाचं उत्तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने येईल. म्हणजे हो नाही असे प्रश्न नको. संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग करावे. बघा, संयम आहे, विवेक आहे, आपण काहीतरी विचारतोय, आपण एक सामाजिक गोष्ट करतोय, काही नैतिकता असतात त्याच्यात, कुठल्याही त्या ओलांडायच्या
नसतात. नाहीतर काहीतरी चित्रविचित्र कुणाचे खाजगी जीवनातले प्रश्न विचारले की तुमची मुलाखत फार काही सुंदर झाली असं होत नाही. तर ही सगळी नैतिकता पाळावी लागते, संयम पाळावा लागतो. तरी देखील खुलाकशीत म्हणजे खुसखुशीत किंवा सुंदर अशी मुलाखत तुम्ही घेऊ शकता. यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे या पाठातला पहा, मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. आपण जवळपास मागच्या मुद्द्याच्याच विस्तारानं ही मुद्दा आहे. चुकीचे अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. बरेचदा विषयाला सोडून प्रश्न विचारले जातात. बरेचदा त्या मुलाखतदात्याच्या असंबंधित प्रश्न विचारले जातात. तर त्यावेळेस तो म्हणजे तू मुलाखतदात्याला तर उत्तर देता येणार नाही आणि मुलाखतकाराचंही हसू होऊन जाईल. त्यामुळे असे चुकीचे प्रश्न विचारता कामा नये. मुलाखत देणाऱ्याचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. म्हणजे बघा, काही खाजगी वादंग असतील किंवा मुलाखतदात्याच्या वर्माचा एखादा प्रश्न असेल तर त्यावर बिलकुलही प्रश्न विचारू नयेत. असा प्रश्न बिलकुल विचारू नये की ज्याच्यामुळं मुलाखत देणाऱ्याचा अपमान होईल. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्याद्वारे ताणतणाव संघर्ष निर्माण होतील असे प्रश्न नसावेत. बघा, काही वेळेस काय केलं जातं, मुद्दाम होऊन काही वेळेस असं काही माध्यमांमधून जाणीवपूर्वकही होऊ शकतं, कधी केल्या जातं, पण असं होऊ नये की एखाद्या माणसाला सहज विचारताना तो एखाद्या वादग्रस्त विषयावर आपलं मत देतो आणि मग त्यातून समाजात संघर्ष निर्माण होतो, कधी दंगली उसळतात मोठमोठ्या, असंही कधी होतं. तर हे प्रकर्षानं मुलाखतकारांनी टाळायला पाहिजे. असा संघर्ष किंवा ताणतणाव निर्माण होईल असे विषय शक्यतोवर, असे प्रश्न शक्यतोवर मुलाखतीतून टाळायचे आहेत. आता दुसरं आहे, मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न विचारणे टाळावे. बरेचदा काय होते की मूळ विषयापासून मुलाखत भरकटत जाते आणि मुलाखतकाराला असं वाटतं की काहीतरी चटपटीत विचारावं आणि मग त्यातून तो जे मूळ विषय आहे तो सुटून जातो. तर असं मूळ विषय सुटता बिलकुलही कामा नये. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न नसावेत. बघा, बरेचदा आम्ही वर्गामध्ये विनोदानं म्हणत असतो, पहा प्रश्न कसा असतात, काही काही प्रश्न कसे असतात. तुम्हारा नाम क्या है बसंती, एक शोले चित्रपटामध्ये फार सुंदर अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारलेला आहे, तुम्हारा नाम क्या है बसंती. तर ही अशी प्रश्न नको जिथं उत्तर सूचित, म्हणजे मला ते ऐकायचे असं श्रोत्यांना वाटायला नको की अरेकडे याला उत्तर हे अगोदरच अपेक्षित आहे, त्या पद्धतीनं प्रश्न विचारायचा की मला पाहिजे ते उत्तर मिळावं. तर हे देखील चुकीचंच आहे. क्लिष्ट अवघड प्रश्न विचारू नयेत. सरळ साधे सोपे प्रश्न असावेत, जी समजायला मुलाखत देणाऱ्यालाही समजायला हवे. नाहीतर तुम्ही एखादा क्लिष्ट अवघड प्रश्न विचारला, तो जर मुलाखतदात्याला समजला नाही तर त्याचं कदाचित उत्तर दुसरंच येऊ शकतं. त्यामुळे हे टाळायचं आहे. प्रश्नांची पुनरावृत्ती करू नये. तेच तेच प्रश्न फिरून फिरून वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्याने काय होईल, कंटाळवाणी होईल मुलाखत. ऐकणाऱ्याचा आणि मुलाखत देणाऱ्या दोघांचाही तो रस त्यातला निघून जाईल. त्यामुळे हे होता कामा नये. पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये. बरेचदा खूपदा मुलाखत घेतल्यानंतर मुलाखतकाराला असा एक अति आत्मविश्वास येतो किंवा मी कधीही कुणाचीही थेट मुलाखत घेऊ शकतो. पण हे असं टाळावं, कारण यामध्ये काय होतं तर मुलाखत बिघडण्याची शक्यता असते. संपूर्ण पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास करूनच मुलाखत घेतली पाहिजे. रटाळ, कंटाळवाणे आणि प्रभावहीन प्रश्न विचारणे टाळावे. बरेचदा 30-30 प्रश्न आले किंवा रटाळ प्रश्न असतात. आता मुलाखतीचा वेळ फार कमी आहे, एखादा मोठा मुलाखतदाता आहे आणि त्याला आपल्याला मोजके आणि ज्याला काय म्हणू महत्त्वपूर्ण सूचक असे ज्याला म्हणू थेट विषयाला भिडणारे, विषय उलगडून दाखवणारे असे प्रश्न तिथं अपेक्षित असतात. ज्या प्रश्नांच्या उत्तराची श्रोत्यांनी वाट पाहावी असे प्रश्न तिथे असतात. तर ते रटाळ, कंटाळवाणे आणि प्रभावहीन प्रश्न इथं टाळायचे असतात. मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव करू नयेत. आपल्याकडे एक बॉडी लँग्वेज म्हटलं जातं. पहा, तुम्ही मुलाखत घेत आहात किंवा मुलाखत देत आहात त्यावेळेस तुम्ही बसता, त्यावेळेस तुमच्या शारीरिक हालचाली कशा आहेत या देखील फारशा महत्त्वाच्या असतात. हावभावही महत्त्वाचे असतात. तर तुम्ही जर अशी काही तिथं हास्यास्पद हावभाव केले तर मुलाखतीतलं गांभीर्य निघून जाईल आणि मग ती मुलाखत सपशेल अपयशी होईल. त्यामुळे ही गोष्ट टाळायची आहे. मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने स्वतः जास्त बोलू
नाही, असंही बरेचदा होतं पहा. खूपदा मुलाखत घेणारा एखादा मुलाखतकार असेल ना, तर त्याला त्याची स्वतःची बोलण्याची हौस रोखता येत नाही आणि मग तो प्रश्न सोडून प्रश्नाच्या आधी त्याचं प्रास्ताविकच एवढं मोठं करतो की अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये 20 मिनिटं मुलाखतकारच बोलला, मुलाखतदात्याला 10 मिनिटंही मोठ्या मुश्किलीने मिळतात, तर मग ती मुलाखत यशस्वी होत नाही. आपल्या मुलाखतीचं गमकच हे आहे, मुलाखतीची सुरुवातीला आणि फार फार तर मुलाखतीच्या शेवटीला मुलाखतकारांनी वेळ जास्त घ्यायचा असतो. मुलाखतदात्याला जास्तीत जास्त वेळ गेला पाहिजे याचं भान नेहमी मुलाखत घेताना ठेवलं पाहिजे. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. बघा, आता फार बंधन आहे, सेकंदावर माध्यमांचं गणित चालतं. लोकांकडेही वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ किती आहे त्या वेळेमध्ये मुलाखतीची सर्व महत्त्वाची प्रश्न व्हायलाच हवीत. त्यामुळं ती नियोजित वेळेत कशी पूर्ण होईल, ती भरकटत कशी जाणार नाही, याची काळजी मुलाखत घेताना घ्यायलाच पाहिजे. तर आपण आता ही काही मुद्दे पाहिलेली आहेत की जी मुलाखतीच्या संदर्भानं होती, ज्याच्यामध्ये मुलाखतीत काय करावं, काय करू नये, नोकरीसाठीची मुलाखत, ही 3 महत्त्वाची मुद्दे आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. आता पाठाच्या समारोपाकडं आपण आलेलो आहोत. प्रकट मुलाखती, नियतकालिकांमधील मुलाखती, आकाशवाणीवरील श्राव्य मुलाखती, दूरचित्रवाणीवरील दृकश्राव्य मुलाखती, प्रत्यक्ष घटनास्थळी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती, अशा विविध प्रकारच्या मुलाखतींनी वर्तमान जनजीवन अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. बघा, तुम्ही एखादी जाहिरात असो त्याच्यात सुद्धा मुलाखती असतात, बातम्या तुम्ही चालतात तिथं सतत मुलाखती असतात, त्या वेगवेगळ्या मुलाखती असतात, वर्तमानपत्रात मुलाखती असतात, नियतकालिकामध्ये मुलाखती असतात. म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं तर सगळं जीवन तुमचं हे मुलाखतीनं व्यापून टाकलेलं आहे. सगळी माध्यमं, सगळी क्षेत्रात मुलाखत या घटकाला अतिशय महत्त्व आहे आणि ते तुम्ही आजूबाजूला बघता. साधी टी व्ही, एखादं बातम्याचं कुठलंही चॅनल लावून बघा, तिथं तुम्हाला मुलाखती दिसतीलच. मुलाखतीशिवाय कुठलाही भाग पूर्ण होणार नाही. याशिवाय व्यक्तिमधल्या माणसांचा वेध घेणाऱ्या, वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या, आशयसंपन्न, विचारगर्भ आणि रंगतदार मुलाखतीमुळे समाजाचे उन्नयन होत असते. बघा, मुलाखती माणसाचा वेध घेतात. एखादा माणूस दिसतो, त्याची चर्चा असते, पण तो जो माणूस आतून कसा आहे आणि त्याचं त्या प्रश्नातून उलगडा होत असतो. पहा, मला काही दिवसापूर्वी एक जी जी तमाशा कलावंतिनीची मुलाखत मी ऐकली होती. कुठली होती आता मला नाव ते नेमकं आठवत नाही, पण त्या तमाशा कलावंतिनीने सुंदर, ती इतकी सुंदर मुलाखत होती. याशिवाय जी मुलं तुम्ही चित्रपट पाहिला असेल बघा, अलीकडं आलेला तो देवदासींवरचा, एक देवदासी आणि माणसं सुद्धा देवाला सोडली जातात. आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ती प्रथा आहे. माणसं आणि स्त्रिया देवदाशासारखीच माणसं सुद्धा तिथं सोडली जातात आणि त्यांचं मग त्यांना संसार करता येत नाही. पुरुषासारखं पुरुष असून सुद्धा बायकांचे कपडे घालून आयुष्यभर त्यांना जगावं लागतं. तर अशा काही त्या माणसांच्या मुलाखती, तर अशा खूप मुलाखती आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या समाजाला उलगडतात, तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक काहीतरी देऊन जाणाऱ्या असतात. त्यामुळं मुलाखत ही अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक आहे आणि तो मुलाखत हा घटक तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनासाठी देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. तर आपण या मुलाखत या पाठाच्या 3 भागांमधून आपण याचा संपूर्ण आढावा घेतला. यामध्ये मुलाखतीचे सर्व अंगांना स्पर्श करून आपण मुलाखत समजून घेतलेली आहे. याशिवाय पाठामध्ये बघा, तुम्हाला शेवटाला एक मुलाखतीचा नमुना दिला आहे. स्वच्छता कामगाराची एक मुलाखत घेतलेली, ती आवर्जून तुम्ही वाचा. आता परीक्षेमध्ये एक इथं दिलेल्या नमुन्यामध्ये आणि परीक्षेमध्ये एक फरक असतो. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नाची उत्तरं अपेक्षित नसतात. परीक्षेत प्रश्न फक्त तुम्हाला विचारला जातो की अमुक अमुक एका व्यक्तीची मुलाखतीसाठीची प्रश्नावली तयार करा. म्हणजे तुम्ही ज्या माणसाला मुलाखत घेताना कुठले कुठले प्रश्न विचाराल, अशी प्रश्नांची प्रश्नावली, मुलाखतीची प्रश्नावली तयार करण्याचा प्रश्न विचारला जातो. इथं दिलेली उत्तरं ती नसतात, परंतु ती तुम्हाला अधिक समजावं म्हणून ती इथं उत्तरं दिलेली आहेत. याशिवाय आता काही कृती दिलेल्या आहेत पाठाच्या शेवटी, अतिशय सोप्या सोप्या कृती आहेत. तुम्ही जर त्या सगळ्या पाठाच्या कृती लिहिल्या आपल्या मराठीच्या वहीमध्ये आणि त्या मला दाखवल्या तर मला अतिशय आनंद होईल.
बरेच जण दाखवतात. आणखीही काही जणांनी गृहपाठ दाखवलेला नाही आहे. तर आपला जेवढा भाग शिकवणं झाला आहे सरांचा माझा, तो भाग तुम्ही आपल्या मराठीच्या वहीमध्ये त्याच्या भागामागील स्वाध्यायकृती लिहायच्यात आणि त्यात आमच्याकडून तपासून घ्यायच्यात. त्यात काही कमी जास्त असेल तर आम्ही त्या सूचना तुम्हाला व्हॉट्सअपच्याद्वारे देऊ. तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला त्याची फोटो प्रिंट टाकायची आहे. तर इथं उपयोजित मराठीतील पहिला जो भाग होता मुलाखत, तो संपलेला आहे. आणि आपण यापुढील भागामध्ये देखील अभ्यासक्रमाच्या इतर वेगवेगळ्या भागांवर, वेगवेगळ्या घटकांवर, पाठावर व्हिडिओ तयार करत राहणारच आहोत. तर सर्व विद्यार्थी मित्रांना चा निरोप घेतोय. हा भाग इथं संपतोय. नमस्कार.